नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अल्फा, बीटा, डेल्टा, गॅमा, कॅपा आणि वेगळे हे जे वर्ड्स आहेत, ही बाराखडी आहे ॲक्च्युली. तर ही व्हायरसच्या कोविड व्हायरसच्या व्हेरियंट्ससाठी वापरली जाते आणि हे वेगवेगळे प्रकार व्हायरसचे म्युटंट व्हेरियंट्स हे अस्तित्वात आहेत, आता सध्या जगात आहेत. आणि आपल्याला माहीतच आहे की भारतात दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरियंट जो आहे त्याने धुमाकूळ घातला आणि आता डेल्टा प्लसची आपल्याकडे बातमी सुरू आहे. यूकेमध्ये डेल्टा व्हायरस जो भारतात उगम पावला होता त्याच्यामुळे तिसरी लाट सुरू झालेली आहे आणि जगातल्या अनेक भागात डेल्टा व्हायरस पसरतोय, यूएसमध्ये पसरतोय. डेल्टा प्लस नव्याने आलेला आहे म्युटंट व्हेरियंट आणि हा आत्ताच डिटेक्ट झाला आहे, त्याच्यामुळे याच्या बातम्या आहेत. त्याच्याबद्दल मी शेवटी बोलेन. आता आधी हे म्युटेशन काय असतं आणि कुठले कुठले म्युटेशन्स सध्या जगात जे काळजीचे आहेत, व्हेरियंट ऑफ कन्सर्न, त्याबद्दल थोडक्यात बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो, मग आपण डेल्टा प्लस बद्दल बघूया. तर हे चित्र बघा. करोना व्हायरस साधारणतः असा असतो. हे आजूबाजूचे जे काटे आहेत, स्पाईक, याच्यामध्ये स्पाईक आणि फ्युजन असे दोन प्रकारचे भाग असतात त्या स्पाईकच्या डोक्यावर. म्हणजे ते जे हेड आहे त्याच्यावर एक स्पाईक प्रोटीन आणि फ्युजन प्रोटीन असतात. आणि हे व्हायरसला जेव्हा तो आपल्या नाकात किंवा घशात जातो, रेस्पिरेटरी सिस्टममध्ये जातो, तेव्हा आपल्या पेशींना बाइंड करायला या स्पाईकचा मदत होते. आणि स्पाईक प्रोटीनवर जे साईट्स असतात ते आपल्या पेशीच्या ACE2 ACE2 नावाचे रिसेप्टर्सला बाइंड होतात आणि मग ते पेशीच्या आत एंट्री करतात आणि मग तिथून ते रिप्लिकेशन सुरू करतात, त्यांची वाढ होते आणि मग ते रक्तात जातात आणि आपल्याला लक्षणं सुरू होतात. तर हे जे स्पाईक प्रोटीन आहेत याच्या विरोधामध्ये आपलं शरीर अँटीबॉडीज तयार करतं. याच्या विरोधात आपण ज्या काय मेडिसिन्स आहेत कोरोनाच्या विरोधातल्या त्या प्लस वॅक्सिन हे सगळे उपचार करतो. मग व्हायरसला निसर्गाने अशी एक कला दिलेली आहे की तो हे स्पाईक प्रोटीन्स आणि हे ज्या अटॅचमेंटच्या ज्या गोष्टी आहेत या बदलत राहतो. म्हणजे आपल्या शरीरात किंवा प्राण्यांच्या शरीरात त्याला इम्युनिटी डेव्हलप झाली तर हा बदल केल्यामुळे ते अशा इम्युन असलेल्या प्राण्यांना देखील ते संक्रमित करू शकतात. या बदलाला म्युटेशन म्हणतात. हे म्युटेशन कुठे होतं तर हे सेंटरमध्ये बघा, हे जी स्प्रिंग आहे हे जेनेटिक मटेरियल आहे. याच्यामध्ये असंख्य असे अमायनो ॲसिडची एक माळ असते. या अमायनो ॲसिडच्या माळेमध्ये थोडेसे फेरफार झाले, इकडचा अमायनो ॲसिड तिकडे, की ते पूर्ण त्याचं जे प्रॉडक्ट असतं, प्रोटीन जे तयार करतो व्हायरस, ते बदलतं. त्यामुळे त्याचा स्पाईक प्रोटीन बदलतो आणि स्पाईक प्रोटीन बदलल्यामुळे त्याला जास्त सोपं होतं समोरच्या प्राण्याला इन्फेक्शन करायला आणि तर समोरचा प्राणी जास्त गंभीर होतो. अशा पद्धतीचे त्याचे बदल होत जातात आणि हे सतत होणारी प्रक्रिया असते म्युटेशन. या म्युटेशनमुळेच एका व्हायरसपासून दुसरे व्हायरस तयार होतात, तिसरे तयार होतात. आणि जेव्हा हा चायनामध्ये वुहानला डिटेक्ट झाला त्यावेळेलाच तो अनेकदा म्युटेट होऊन गेलेला होता आणि त्याचे वेगवेगळे म्युटंट व्हेरियंट हे जगाच्या वेगवेगळ्या भागात देखील होते, असं आता सगळे जे स्टडी होत आहेत त्यावरून दिसून आलेलं आहे. त्यामुळे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ज्या व्हायरसच्या म्युटेशनमुळे प्रसार अधिक होतो किंवा लोक जास्त गंभीर होतात किंवा जो उपचाराला रेझिस्टंट होतो, अशा व्हायरसची चर्चा सुरू होते, कारण तो आपल्या काळजीचा विषय बनतो. त्याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न असं म्हणतात. आणि जर तो काळजीचा विषय नसेल पण फक्त तरी त्याच्यामुळे केसेस वाढत आहेत आणि पेशंट्स ॲडमिट होत आहेत, पण अजून आपल्याला माहीत नाही की हा खरंच काळजीचा आहे का, याच्याने ट्रीटमेंटला रेझिस्टन्स आहे का, गांभीर्य वाढलं आहे का, त्याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणतात, VOI. व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजे जेव्हा त्याच्यामुळे ॲक्च्युअल काळजी सुरू होते, VOC. आणि पुढचा एक प्रकार असतो तो व्हेरियंट ऑफ हाय कॉन्सिक्वेन्स असं त्याला म्हणतात. म्हणजे हा उपचाराला, वॅक्सिनला, सगळ्याला हा म्हणजे त्याच्यावर विजय मिळवतो आणि गंभीर पेशंट्समध्ये आजार तयार करतो. लोक मरतात, लोक हॉस्पिटलाइज होतात, हा खूप फास्ट पसरतो आणि आपण जे काय गोष्टी करतो व्हायरसला थांबवण्यासाठी त्या सगळ्या फेल जातात. त्यावेळेला व्हेरियंट ऑफ हाय कॉन्सिक्वेन्स असं म्हटलं जातं. अजून सध्या तरी कुठलाही व्हेरियंट हा व्हेरियन्स ऑफ हाय कॉन्सिक्वेन्स नाहीये. सगळ्या जगभर ज्या गोष्टी आहेत त्या नियंत्रणामध्येच आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तर व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट एक जस्ट तुम्हाला इंटरेस्ट म्हणून मी सांगतो की भारतात हा डिसेंबर 2020 मध्ये काप्पा नावाचा एक व्हेरियंट डिटेक्ट झाला होता
आणि हा इंटरेस्टचा होता कारण तो डिटेक्ट झाला काही सॅम्पल्समध्ये, पण तो व्हेरियंट ऑफ कन्सर्न झाला नाही, म्हणजे त्याने काही असा खूप धोका वाढला नाही. तसाच ऑक्टोबरमध्ये बघा हा 20A नावाचा व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट डिटेक्ट झाला होता. त्याचाही पुढे काही फार वाढ झाली नाही, त्यामुळे त्याची चर्चा देखील आपल्याकडे झाली नाही. पण काही असे व्हायरस असतात की ते चर्चेत येतात कारण त्यांच्यामुळे केसेस वाढतात, त्यांच्यामुळे लोक आजारी पडायला लागतात, त्यांच्यामुळे व्हॅक्सिनचा प्रॉब्लेम होतो, ट्रीटमेंटचा प्रॉब्लेम होतो. तर असे काही व्हायरस बघा, यूकेमध्ये हा केंट व्हेरियंट, ज्याला पुढे अल्फा नाव दिलं गेलं, तर हा 40-50% जास्त गतीने पसरतो असं त्यावेळेला कळलं होतं. त्यामुळे सेकंड वेव्ह यूकेमध्ये या व्हायरसमुळे आली होती. हा साऊथ आफ्रिकेतला बीटा व्हेरियंट आहे, तर याचंही 50% ट्रान्समिशन जास्त आहे. पण याचा महत्त्वाचा भाग असा होता की हा अँटीव्हायरल मेडिसिन्सला याचा रिस्पॉन्स कमी झाला होता आणि जे अँटीबॉडीज ज्या असतो पेशंटला दिल्या जातात त्यांच्यामुळे न्यूट्रलायझेशन याचं कमी झालं होतं. आणि तुम्हाला बातमी आठवत असेल की कोविशिल्डची लस याच्यावर परिणामकारक नाही, ओन्ली 10% इफेक्टिव्हिटी. त्यामुळे त्यांनी कोविशिल्ड आहे तशी परत केली होती त्या याला कंपनीला, आपली सिरम इन्स्टिट्यूटला. तेव्हा मोठी बातमी झाली होती ती, तर ती यामुळे झाली होती कारण तो व्हेरियंट हा कोविशिल्डला रिस्पॉन्स करत नव्हता, पण तो इतर काही वॅक्सिन्सला रिस्पॉन्ड करतो, त्यामुळे त्यांनी दुसरे वॅक्सिन्स दिलेत. आता हा बघा डेल्टा व्हेरियंट हा मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विदर्भात आढळला. याला इंडियन व्हेरियंट आपण म्हणत होतो, जग म्हणत होतं, पण त्याचं आता नामकरण डेल्टा झालंय. त्यामुळे कुठल्याच व्हायरसला देशाच्या नावाने न बोलता आता या अल्फा बीटा डेल्टा थिटा अशा नावांनी बोललं जातंय. डेल्टाची समस्या ही आहे की हा वुहानवरून जो ओरिजिनल व्हायरस आला होता त्यापेक्षा 100% याचं संक्रमण जास्त होतं. दुसरी गोष्ट, याच्याने यंग पेशंट्समधून याचं संक्रमण वाढलेलं आहे. याचं कारण कदाचित व्हॅक्सिनेशन वाढलं असंही असेल या पश्चिमी देशांमध्ये, पण यंग लोक देखील याच्याने हॉस्पिटलाइज होतात. त्यामुळे हा गंभीर आजार तयार करतो असं पश्चिमी देशांमध्ये सध्या मत झालेलं आहे. आणि थोडीशी व्हॅक्सिनला एफिकसी याची कमी झालेली आहे, अँटीबॉडीजला रिस्पॉन्स कमी झालेला आहे. व्हॅक्सिनची एफिकसी ही 70% वरून 60% कोविशिल्डची आहे आणि 92% वरून 88% फायझरची आलेली आहे. आणि सिंगल डोस जर घेतलेला असेल तर हा जो सध्या भारतात डेल्टा व्हायरस आहे याच्याने फक्त 33% प्रोटेक्शन मिळतं. त्यामुळेच यूकेमध्ये सेकंड डोस, फर्स्ट आणि सेकंड डोस मधलं अंतर 3 महिन्यावरून 2 महिन्यावर इथल्या सरकारने आणलंय. आपल्याकडे मात्र ते अजूनही 3 महिनेच आहे आणि मागे तर 16 वीक्सचं केलं गेलं अशी एक बातमी होती, त्यावरून बरेच वादविवाद झाले. आता सध्या 3 महिने, पण माझं प्रामाणिक मत आहे की तो काळ कमी केला पाहिजे, तो 2 महिन्यावर कमीत कमी आणला पाहिजे, म्हणजे ज्या लोकांना कोविशिल्ड मिळालंय त्यांना दुसरा डोस मिळून त्यांची इफिकसी ही 60 to 70%ला कमीत कमी राहील. तर हा गॅमा हा ब्राझीलमध्ये होता, याच्याने देखील मुलांमध्ये संक्रमण वाढलं, भरपूर मृत्यू ब्राझीलमध्ये झाले, याचा फास्ट स्प्रेड होत होता, सिव्हिरिटी वाढलेली होती आणि याला देखील अँटीबॉडीजचं न्यूट्रलायझेशनचा जो प्रमाण आहे ते कमी झालेलं होतं. ब्राझील आता केसेस कमी होत आहेत, परंतु हा ब्राझीलमध्ये गॅमाने खूप धुमाकूळ घातला आणि जपानमध्ये याच्या केसेस आढळून आल्या होत्या. तर थोडक्यात समरी जे आहे की जे व्हेरियंट ऑफ कन्सर्न जे आहे ते अल्फा बीटा गॅमा डेल्टा, यूके केंट व्हेरियंट, साऊथ आफ्रिकन, ब्राझिलियन आणि इंडियन व्हेरियंट्स यांची हे व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहेत. आणि आत्ता जी भारतात बातमी येते की जी 5 एप्रिलच्या दिवशी भारतात हा वेगळा एक डेल्टाचाच म्युटेशन आढळून आला होता आणि त्याच्या, आता ही हिंदुस्तान टाइम्स मधली बातमी आहे, कालचीच बातमी आहे की 48 केसेस त्याच्या 11 स्टेट्समध्ये आढळून आल्या. महाराष्ट्रात एक डेथ झाली डेल्टा प्लस व्हेरियंटची. तर जगभरात अनेक देशांमध्ये हा आढळलेला आहे. कॅनडा, यूकेमध्ये एक 40 केसेस डिटेक्ट झालेले आहेत. जेवढे देश जिनोमिक सर्व्हेलन्समध्ये पुढे आहेत तेवढे केसेस आढळतील. भारतात 48 आढळले आहेत याचा अर्थ भारतात कमी आहेत आणि यूकेत 42 आढळले आहेत म्हणजे इकडे वाढत आहेत असं नाही. यांचं वन ऑफ द बेस्ट जिनोमिक सर्व्हेलन्स आहे यूकेचं. भारताचं खूप पुअर आहे जेनेटिक सर्व्हेलन्स, तरी सुद्धा कोरोनाच्या काळात आता वाढलेलं आहे जेनेटिक सर्व्हेलन्स, ही चांगली बातमी आहे. पण तेवढ्यावर आपण खुश न राहता आपण अजून वाढवलं पाहिजे जेनेटिक सर्व्हेलन्स. म्हणजे दर आठवड्याला आपल्याला रिपोर्ट्स आले पाहिजेत, आठवड्या 10 दिवसाला, की कुठला व्हायरस डिटेक्ट झालाय, व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट, व्हेरियंट ऑफ कन्सर्न, ही सगळी माहिती आपल्याला देशाला आपल्या ICMRने दिली पाहिजे. तर हे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये केसेस आल्या आहेत, हे एका न्यूज एजन्सीवरनं मी घेतलेलं आहे. तर
डेल्टा प्लसचा प्रॅक्टिकल काय महत्व आहे, तर डेल्टा प्लसमध्ये हे K417N नावाचं एक बदल झालेला आहे, याला म्युटेशन म्हणतात. तर डेल्टा आणि त्याच्या ॲडिशनमध्ये हे व्हेरियंट, हे म्युटेशन. तर हे म्युटेशन जे आहे हे बीटा आणि गॅमामध्ये पण आहे. म्हणजे साऊथ आफ्रिकन आणि ब्राझिलियन जे व्हेरियंट आहेत त्यात देखील हा बदल झाला आहे आणि त्या बदलामुळे त्याचा प्रसार वाढला, गांभीर्य आजाराचं वाढलं आणि थोडा वॅक्सिनला त्याचा रिस्पॉन्स कमी झाला. तर या शक्यता डेल्टा प्लसमध्ये देखील असू शकतात. पण लक्षात घ्या, दिस इज टू अर्ली. आपल्याला माहीत नाही की हे खरंच तसं होणार आहे का. त्यामुळे तो केवळ व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट या क्षणी आहे. तो व्हेरियंट ऑफ कन्सर्न असल्याचं म्हणण्याला अजून आधार नाही, भारतातून देखील नाही आणि जगातून देखील नाही. पण हा जर डेल्टा व्हायरस एवढाच संक्रमणशील असेल, तेवढाच घातक असेल, तसंच वॅक्सिन रिस्पॉन्सिव्हनेस किंवा अँटीबॉडी रिस्पॉन्सिव्हनेस असेल, तर डेल्टा व्हायरस हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे. त्यामुळे डेल्टा प्लस देखील व्हेरियंट ऑफ कन्सर्न असला पाहिजे. पण याला अजून माहिती पुढे यायची आहे. त्यामुळे याच्याबद्दल खूप आपण आत्ता बाऊ करायची गरज आहे असं मला वाटत नाही. कदाचित हा डेल्टा एवढाच संक्रमणशील असेल आणि लोक आता मिक्स व्हायला लागलेत, गर्दी वाढायला लागली, त्यामुळे केसेस वाढतायत. मग त्या डेल्टाने तशा वाढल्याच असत्या आणि डेल्टा प्लसने देखील वाढतातच आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की त्याने जे पेशंट्स आजारी पडत आहेत हे पूर्वी त्यांना वॅक्सिन मिळालेलं आहे का, पूर्वी संक्रमण ऑलरेडी झालं होतं का जुन्या व्हेरियंटने, किंवा त्यामध्ये जास्त आजारी पडतायत, जास्त हॉस्पिटलला ॲडमिट होत आहेत की जास्त मृत्यू होत आहेत. हा डेटा जसा पुढे येईल तेव्हा आपल्याला म्हणता येईल की हा खरंच काळजी करण्याचा व्हीओसी आहे, व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे. तोपर्यंत मला नाही वाटत की आपण काही काळजी करावी. आपण पूर्वीपासून ज्या काळजी करत आहोत, काळजी घेत आहोत, तीच आपण घेतली पाहिजे. आणि व्हेरियंट ऑफ हाय कॉन्सिक्वेन्स मी म्हटलं की अजून असा कुठला व्हायरसला, व्हेरियंटला WHO ने किंवा कुठल्याही देशाने व्हेरियंट ऑफ हाय कॉन्सिक्वेन्स असं डिक्लेअर केलेलं नाही. तर मग मित्रांनो, इथून पुढे आपण काय करायचं आहे, डेल्टा असो किंवा डेल्टा प्लस असो किंवा अजून कुठला डेल्टा प्लस प्लस उद्या जाऊन डिटेक्ट होऊ द्यात म्युटेशन, तो येणारच आहे. म्युटेशन्स हे येणारच, त्याला कोणीही थांबवू शकणार नाही. तर आपण मात्र त्याच्यावर स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो, देशाला सुरक्षित ठेवू शकतो. तर याच्यासाठी काय करायचं आहे, तर आपण कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर करायचं आहे. पंचसूत्री वेळोवेळी मी सांगितली आहे. हात, मास्क, सोशल डिस्टन्स, प्रवास करताना, काम करताना, गर्दी टाळणे, अंतर ठेवणे आणि सगळ्यात काळजी घेणे, हात स्वच्छ धुणे वगैरे. आणि काही लक्षणं असले, ताप, खोकला, नाक बंद होणे, डोकंदुखी, अंगदुखी, अशक्तपणा यासारखे लक्षणं आले तर ताबडतोब आयसोलेट करा स्वतःला, स्वाब घ्या आणि स्वाबचा रिझल्ट येईपर्यंत आणि लक्षणं जाईपर्यंत आयसोलेशन कंटिन्यू ठेवा. आणि जर पॉझिटिव्ह आलं तर आयसोलेशन 14 दिवस मेंटेन करा. ज्या ज्या लोकांना तुम्ही संपर्कात आलेला असाल त्या लोकांना देखील आयसोलेट व्हायला सांगा. त्यांना पुढच्या 10 दिवसात जर लक्षणं आले तर त्यांनी पण टेस्ट करून घ्यायची आणि ही अशी साखळी आपल्याला करायची आहे. तेव्हा आपल्याला हा स्प्रेड जो आहे हा थांबवता येईल. त्याच्याशिवाय थांबणार नाही, नाही तर मग पुढची मोठी तिसरी लाट याच्यातून उद्भवू शकते. हे आपल्यासाठी आहे. गव्हर्नमेंटने काय करायचं आहे, तर गव्हर्नमेंटने टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेशन आणि ट्रीटमेंट ही सेवा जी आहे ही वाढवायची आहे. ही बंद करायची नाही, शस्त्र टाकून द्यायचे नाहीत. वॅक्सिनेशन वाढवायचं आहे. वॅक्सिनेशनचे नंबर्स वाढवायचे आहेत आपल्याला. त्यात जे भारतात जे चाललेलं आहे राजकारण की एक दिन में इतने कर लिए, त्यातनं कुठलं मेडल आपल्याला मिळणार नाही. आपण जर खरंच वॅक्सिनेशन जेन्युनली सिरियसली केलं तर मात्र देश यशस्वी होईल आणि या इतिहासात त्याची नोंद होईल. त्यामुळे हे इतने कर लिए, उतने कर लिए यातलं काय आपल्याला मेडल मिळणार नाही. तर या राजकारणात न जाता जेन्युन वॅक्सिनेशन प्रोग्राम राबवायचा, जिनोमिक सर्वेलन्स अजून वाढवायचं आणि सिरो सर्वे वाढवायचा की जो गेल्या कित्येक महिन्यात झालेला नाहीये. जानेवारी फेब्रुवारी नंतर किती लोकांमध्ये प्रत्यक्ष अँटीबॉडीज आलेल्या आहेत, किती लोक प्रोटेक्टेड आहेत, म्हणजे पुढची लाट जी येणार आहे ती किती मोठी येऊ शकते, त्यासाठी काय तयारी करावी लागेल, याच्यासाठी सिरो सर्वेलन्स महत्वाचा आहे. आणि इथून पुढचे जे कुठले डिसिजन गव्हर्नमेंट घेईल, ज्या स्टेप्स घेईल, त्या रिसर्च आणि डेटावर ओरिएंटेड असल्या पाहिजेत. मित्र हो, थोडक्यात मी हेच सांगेन की डेल्टा प्लस येवो किंवा अजून प्लस प्लस येवो, वेगळी काळजी करायची गरज नाहीये. आपल्याला आहे त्याच सूचनांचं पालन करायचं आहे, जेणेकरून आपण स्वतःचं प्रोटेक्शन करू आणि आपल्या समाजाचं, घरच्यांचं आणि देशाचं देखील प्रोटेक्शन करू. आय होप दिस इन्फॉर्म्स यू. इतरांना देखील शेअर करा. टेक केअर. बाय बाय.